एका रात्रीत इतके छान मोड आलेले आहेत, तर तुम्ही या पद्धतीनं करसाल ना तर एका रात्रीत मटकीला खूप मस्त मोड येतात। बघू शकता मटकी चिकट पण झालेली नाही आणि मटकीला असं वास पण आलेला नाही। 15 ते 20 दिवस या पद्धतीनं मटकी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। बघू शकता खूप पांढरी शुभ्र मटकी आहे आणि मोड बघू शकता किती मस्त आलेले आहेत। तर चला रेसिपी सांगते कसे बनवायचे ते, मटकीला मोड कसे आणायचे ते। तर इथे 1 वाटी मटकी घेतली आहे। मटकी ना एकदम बारीक घ्यायची, म्हणजे जास्त मोठीवाली घ्यायची नाही किंवा गावरानी मटकी कधी पण यूज करायची, तिला खूप मस्त मोड येतात। आणि मटकी ना स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला 2-3 वेळेस। जर मटकीमध्ये खडे वगैरे असतात तर ते बघून घ्यायचे, साफ करून घ्यायचे आहेत। इथं मी ज्या वाटीने मटकी घेतली होती ना 1 वाटी, त्याच वाटीने मी इथं 5 वाट्या गरम पाणी करून घेतलं आहे। गरम पाणी करायचं आहे, जर आपण त्याच्यात बोट बुडवलं ना तर आपल्याला सहन झालं पाहिजे इतकं गरम करायचं आहे। आता हे गरम पाणी आपल्याला या मटकीमध्ये टाकून घ्यायचं आहे। 2.5 ते 3 तास आपल्याला ही मटकी छान भिजून ठेवायची आहे। जास्त वेळ भिजवत बसायचं नाही आहे, फक्त 3 तास। 3 तास खूप झालेत। जर मध्येच 2-2.5 तास झाले तर एकदा चेक करायचं मटकी छान भिजली का नाही ते। जर मटकी छान नाही भिजली ना तर 3 तासात छान व्यवस्थित भिजते। आपण गरम पाण्यामध्ये भिजवत आहोत ना म्हणून पटकन भिजते। आता याला आपण झाकून ठेवून देऊया। आता 3 तासानंतर आपण बघणार आहोत की मटकी छान भिजली का नाही ते। बघू शकता 3 तासांनी मटकी किती मस्त भिजलेली आहे। कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कडधान्य भिजवायचं असेल ना तर गरम पाण्यातच भिजवा, त्याला खूप मस्त मोड येतात। पद्धतीने मटकी भिजवा, खूप मस्त भिजते। आणि जास्त वेळ भिजवलं ना म्हणजे बायका काय करतात 4-4, 5-5 घंटे मटकी भिजवतात, मग त्या मटकीचा ना खूप जास्त वास येतो नंतर, पण ती जास्त दिवस टिकत नाही। ती 2 ते 3च दिवसात आपल्याला ती मटकी म्हणजे बनवावं लागते। जर ह्या पद्धतीनं तुम्ही केलं ना तर खरंच खूप दिवस मटकी छान टिकते। 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते, बघू शकता। आता हे पाणी आपल्याला मटकी ना छान नितळून घ्यायचे आहे, पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडं पण पाणी ठेवायचं नाही आहे। अर्धा तास आपल्याला ह्या चाळणीवरची मटकी अशीच ठेवून द्यायची आहे, म्हणजे पाणी ना सगळं नितळून जाते। एकदम पसरून घ्यायची आहे। असं याच्यामध्ये ना पाणी ठेवायचं नाही, पाणी जर राहिलं ना मटकी जास्त दिवस टिकत नाही बघा। आता अर्धा तासानं आपण बघूया। आता हे पाणी सगळं नितळून घेतलं आहे मी, हे पाणी तुम्ही झाडाला पण टाकू शकता। आता काय करायचं, एक खोलगट कढई किंवा खोलगट पातेलं घ्यायचं आणि एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे। रुमाल स्वच्छ धुवून घ्या पहिला आणि कोरडा करून घ्या, म्हणजे ओला ठेवू नका। तर ह्या पातेल्यावर आपल्याला हा रुमाल टाकायचा आहे। आता ह्याच्यावरच आपल्याला आपण जे अर्धा तास मटकी कोरडी करून घेतली आहे ना तर ती मटकी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे। ती पूर्ण मटकी टाकून घेऊया। एक विचारू का तुम्हाला, म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला कळते का नाही, म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळते का नाही, तुम्ही कमेंटमध्ये मला खरंच सांगा। जर समजत नसेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता, काही मी सुधारणा करू शकते। नाही खरंच सांगा, ठीक आहे। तर आता इथे ना मी रुमालमध्ये मटकी टाकली आहे। आता ही मटकी आपल्याला छान रुमालमध्ये बांधून ठेवायची आहे। आता एक खोलगट टोपलं घ्यायचं किंवा कढईसुद्धा घेऊ शकता, त्याच्यावर ही चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर हे मटकी आपल्याला रुमालमध्ये बांधली आहे ना ती रुमाल आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे आणि झाकून आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। रात्रभर ठेवल्यावर पटकन मोड येतात, खूप कमी वेळामध्ये खूप जास्त मोड येतात। आणि हे गरमीच्या ठिकाणी ठेवा, म्हणजे उष्ण ठिकाणी ठेवा, थंड्या जागी ठेवू नका फक्त, म्हणजे फॅनखाली वगैरे नका ठेवू। किचन वाट्याखाली ठेवू शकता किंवा गॅसजवळ ठेवू शकता। तर या पद्धतीने केलं ना खरंच पटकन मोड येतात, तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा। आता बघूया आपण आपल्या मटकीला मोड आलेत का नाही येत ते। तर बघू शकता रुमालच्या बाहेर मोड आलेले आहेत। तर आता हे खोलून बघूया आपण। ही पद्धत खूप सोपी आहे, मला हीच पद्धत खूप जास्त आवडते। आपण दुसरी पण पद्धत एक बघणार आहोत, या पद्धतीनं करा। ही पद्धत मला खरंच आवडते, कारण ह्या पद्धतीनं केलं ना रुमालमध्ये बांधून वगैरे ठेवले ना खूप दिवस मटकी छान टिकते। तर बघू शकता मोड पण किती मस्त आले आहेत, खूप कमी वेळेमध्ये हे मोड आलेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगायचं कमेंट करून। तर बघू शकता मस्त आलेत ना मोड, तर या पद्धतीनं करा तुम्ही। आता दुसरी पद्धत बघूया आपण। जर तुमच्याकडे फ्रीज नसेल ना, तुम्हाला जर असं स्टोर करायचं असेल ना तर ह्याच रुमालमध्ये ना तुम्ही छान 7-8 दिवस मटकी अशीच टिकते बघा। छान बांधून ठेवा आणि थोडंसं थंड ठिकाणी ठेवा, जेव्हा माठ वगैरे असते ना तिथं त्या साईडला ठेवून द्यायची, मस्त फ्रेश मटकी राहते। मटकी जर 15 दिवस टिकवायची असेल फ्रीजमध्ये तर या पद्धतीनं या पिशवीमध्ये झिपलॉकची पिशवी येते ना त्याच्यामध्ये भरून ठेवा, मस्त 15 दिवस छान व्यवस्थित राहते। तुमच्याकडे झिपलॉकची पिशवी नसेल ना तर या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता। या पद्धतीने ठेवा, म्हणजे 15-20 दिवस छान मटकी राहते, बघू शकता।
आता ही किराण्याच्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही असं स्टोर करून ठेवू शकता. दुसरी पद्धतीची मटकीसुद्धा तुम्ही अशी स्टोर करून ठेवू शकता. मस्त मटकी राहते बरेच दिवस. आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत, ती पण खूप सोपी आहे. आता तीच मटकी घेतली आहे मी. आता ही चाळणीवर आपण छान पसरून घेतली आहे. जी पहिल्यांदा आपण भिजवली होती ना, त्याच्यातलीच थोडी मटकी काढून मी ह्या चाळणीवर टाकली आहे. एक खोलगट टोपलं किंवा खोलगट कढई घ्यायची आहे आणि एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. त्याच्यावर हे कॉटनचा रुमाल ठेवायचा आणि त्याच्यावर एक वाटी किंवा स्टँड ठेवायचा आहे. आता त्या स्टँडवर आपण ही मटकीची चाळणीसुद्धा ठेवायची आहे. म्हणजे या पद्धतीने करसाल ना तर रात्रभरात मोड खूप मस्त येतात. आता एक ओढणी कॉटनची किंवा कॉटनचा रुमालसुद्धा घेऊ शकता. तर ते सुद्धा आपल्याला छान याच्यावर झाकून ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित पॅक करायचं आहे. उष्णतेमुळे पटकन याला मोड येतात. ही पद्धत नक्की करून बघा. आता ह्याच्यावर आपल्याला एक झाकून प्लेट ठेवायची आहे. व्यवस्थित झाकायचं आहे, व्यवस्थित पॅक करायचं आहे, म्हणजे हवा जायला जागा नसली पाहिजे. आता आपल्याला हे रात्रभरच ठेवायचं आहे. रात्रभरात खूप मस्त मोड येतात. आता बघू शकता आपण. हे आता खोलून बघूया. तर आता ही गरमीमुळे खूप छान मोड आलेले आहेत. उष्णता बघू शकता या वाटीला किती, असं म्हणजे वाटीसुद्धा ओली झाली आहे. रुमाल पण ओला झालेला आहे आणि त्याच्या खालची जी टोपलं आहे ते सुद्धा खूप जास्त ओलं झालेलं आहे. तुम्ही जर ही पद्धत करसाल ना, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कधी पण हे तुम्ही या पद्धतीनं जर मोड आणसाल ना तर लगेच मोड येतात. तर बघू शकता मोड किती मस्त आलेले आहेत आणि खालूनसुद्धा खूप छान मोड आलेले आहेत. खालची साईडसुद्धा बघू शकता. चाळणीतसुद्धा खूप मस्त मोड येतात. पण एवढंच की चाळणीमध्ये ना ते मोड आलेत ना ते थोडेसे तुटतात. म्हणून मला ते कॉटनच्या रुमालमधले मोड आलेले खूप मस्त वाटते ती मटकी. ही थोडीशी पद्धत थोडीशी अवघड जाते, पण तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही मोड आणू शकता. तो दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत. नक्की करून बघा आणि खूप म्हणजे सोपी आहे रेसिपी. कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.